हा नमस्कार शरद कुंटे हॅलो बोलतो. सर. नमस्कार सर. नमस्कार हा सर. बस ज्योती ऐकू मॅम. येतोय ना आवाज? गुड इव्हनिंग येस सर. येस सर. आवाज येतोय. लॅपटॉप वर जमलं नाही नीट, मोबाईल वरून जमतंय, काही अडचण नाही. ओके, वी कॅन सुरू कंटिन्यू. करूया का तुम्ही सर? प्रश्न विचारायला सुरुवात करा. ओके ओके सर. पहिल्यांदा मी माझी ओळख देते. मी डॉक्टर ज्योती मुंडे, कीर्ती कॉलेजमध्ये इंग्रजी विभागामध्ये काम करते. आणि आज हा आपण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे 2020 त्याच्याबद्दल एक मुलाखत वजा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ज्याचं शब्दांकन केल्यानंतर तो आमच्या वार्षिक आमचं जे आहे मॅगझिन त्याच्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. आणि त्याच्या मागची भूमिका अशी आहे की हे नवीन आहे, मुलांसाठी आहे आणि अकॅडमिक्स मध्ये असलेल्या सगळ्या लोकांना याची नक्की हे धोरण काय आहे, पॉलिसी डॉक्युमेंट काय आहे याची मुलांना माहिती असावी आणि शिक्षकांनाही माहिती असावी. आणि त्याच्यासाठी ह्या पॉलिसी डॉक्युमेंटचा म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण असंही म्हणू शकतो की खूप शिक्षक असूनही जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा मुलं आहेत त्या सगळ्यांनी गरज नाहीये की त्यांनी सगळ्यांनी ते वाचलेलं आहे. जरी वाचणं हे अपेक्षित आहे तर किमान मॅगझिन मध्ये आल्यानंतर जेव्हा मुलं वाचतील तर त्यांना थोडंफार त्याचा अंदाज येईल आणि मग ते मूळ जी प्रत आहे धोरणाची ती वाचवायला प्रवृत्त होतील असा हा उद्देश आहे. आणि त्यासाठी मग ज्यांचा ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास आहे अशा कोणत्या तरी व्यक्तीची आम्हाला मुलाखत घ्यायची होती, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे यायचं कबूल केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सुरुवातीलाच तुमचे खूप आभार मानते. ही जी मुलाखत आहे ती शिक्षकांनी घेण्यापेक्षा मुलांनी घेणं अधिक संयुक्तिक ठरेल. म्हणून आज आमची कीर्ती कॉलेजची दोन विद्यार्थी आहेत ते इथे आलेले आहेत. एक आहे महेश कांबळे जो TYBA पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे आणि दुसरी आहे मृण्मयी यादव जी SYBA मॅम वन मोमेंट. just check if he is there listening. One moment मॅडम. सर तुम्ही ऐकता आहात का? सर तुमचा आवाज येतो. सर एक विनंती आहे, तुम्हाला शक्य असल्यास हेडफोन लावा, कारण की आम्हाला काही ऐकू येत नाही तुमचं बोलणं. जरा नॉईज येतोय सर. तुमचा काहीच आवाज येत नाही सर. आता मगाशी येत होता. Ma'am, some introductory part you will have to repeat it seems. Yeah, okay. Because I you thought yeah. हॅलो. Yes, join now. बोला. Yes sir. Yes. हा ऐकू येतं ना आता? हो, पण सर आता मग मी जे हे केली सुरुवात केली तुम्हाला काही ऐकू आलं का आमचं? हो, सगळं व्यवस्थित ऐकू आलं, काही प्रश्न नाही. म्हणजे मला पुन्हा ते आता पुनरावृत्ती त्याची टाळते आणि आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. काय वाटतं सर? सुरुवात करूया. तर दोन्ही विद्यार्थी जे आमचे आहेत त्यांची मी तुम्हाला त्यांचा परिचय दिलेला आहे. तर मी आता विनंती करेन मृण्मयी यादव जी आमची विद्यार्थी आहे. जरूर प्रश्न विचारा. हा, तर मृण्मयी तू सुरुवात कर. नमस्ते सर. ओके मॅम. नमस्ते सर. सर मी माझा पहिला प्रश्न विचारते तुम्हाला. येस सर. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ठळक वैशिष्ट्ये तुमच्या मते काय आहेत आणि आधीच्या शैक्षणिक धोरणापेक्षा वेगळं पण काय आहे यामध्ये, आणि तुमची या बदलामागची गव्हर्नमेंटची भूमिका काय आहे? हा, गव्हर्नमेंटची भूमिका खरं म्हणजे त्यांनी खूप स्पष्ट केलेलीच आहे त्या सगळ्या डॉक्युमेंट मध्ये, पण थोडक्यामध्ये सांगता येईल. एक्सक्यूज मी सर, तुमचा आवाज एको होतोय, कारण सायमल्टेनियसली दोन इन्स्ट्रुमेंट चालू असावे. दोन इन्स्ट्रुमेंट चालू आहेत. तर सर तुमचं पण चालू आहे आणि बहुतेक असिस्टंट मॅडमचं पण चालू आहे. कोणाचं तरी एकाचं म्यूट केलं तर चालेल.
हॅलो सर, ऐकू येत नाही आवाज. आय गेस तुम्ही मॅडमच्या ह्याच्या थ्रू बोलत असाल तर खूप सारा डिस्टर्बन्स येतोय सर. व्हॉइस मध्ये डिस्टर्बन्स येतो. तुमचा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसतोय मला स्क्रीनवर. Hello, can you hear us now? Yes, sir. Now we can hear you. There was a noise, background noise was there. Now it's good. ठीक. आता येतो का आवाज बाकीचा? Check. Yes. Yes, sir. आता आवाज यायला लागला. Yes, sir. करेक्ट, परफेक्ट यायला लागला. पुढे बोलू आपण. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर माझे आतापर्यंत 4-5 वेगवेगळे अशा प्रकारचे शैक्षणिक धोरणाचे ड्राफ्ट येऊन गेले. म्हणजे हे काही पहिलं नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे या शैक्षणिक धोरणाच्या मध्ये ज्या काही सूचना केल्या गेल्या आहेत त्याही काही सर्व अशाचा भाग नाही. राधाकृष्णन कमिशननी, कोठारी कमिशननी, यशपाल समितीनी यांच्या अनेक सूचना केलेल्या होत्या. त्यातलं जे ठळक वैशिष्ट्य आहे त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे सुशिक्षित बेकारांची फौज तयार नाही होता. आज परिस्थिती अशी आहे की इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेले जवळजवळ 80-85% लोक काम नाही मिळवू शकत स्वतःच्या बळावर. मॅनेजमेंट डिग्री घेतलेले असेल तर 80-85% लोक स्वतःचं काम नाही मिळवू शकत त्या डिग्रीच्या आधारावर. आणि BA, BSc, BCom ची अवस्था येऊन वाईट आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात डिग्री घेऊन बाहेर पडतात विद्यार्थी, पण ते रोजगार मिळवायला सक्षम नाही होत. त्यामुळे पदवी आणि रोजगार याची कुठेतरी सांगड असली पाहिजे. म्हणजे त्याला कुठेतरी कौशल्य विकासाचं शिक्षण किंवा काही स्किल डेव्हलपमेंट हा विषय त्याच्याशी जोडला गेला पाहिजे. हा खूप आग्रहाचा विषय या शैक्षणिक धोरणात मांडला गेलेला आहे. आणि त्यामुळे त्याची सुरुवात कुठेतरी डिग्री संपल्यानंतर मग शिक्षण नाही घ्यायचं स्किलचं, तर ते शालेय स्तरापासून म्हणजे 6वी पासून स्किल डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षणाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. हा खूप चांगला बदल आहे. 9वी ते 12वी हा जो ज्युनियर कॉलेजचा एक मधला टप्पा आहे त्याच्यामध्ये देखील व्यावसायिक प्रशिक्षणाचा खूप मोठा भाग त्यांनी आणलेला आहे की ज्यामुळे 12वी झाल्यानंतरही मनुष्य स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल त्या स्किल डेव्हलपमेंटच्या मुळे. आणि शिवाय मग तो पुढे इच्छा असेल तर डिग्रीच्या शिक्षणाला जाईल, पण तो पायावर उभा राहण्याची क्षमता त्याला 12वी झाल्यावरच प्राप्त झाली पाहिजे. हा खूप महत्वाचा आणि मोठा बदल याच्यात आहे. दुसरा एक चांगला बदल झालेला आहे म्हणजे 40,000 कॉलेजेस आज अशी आहेत की जी नावापुरती चाललेली कॉलेजेस आहेत. त्यातली चांगली सक्षम मल्टीडिसिप्लिनरी अशी कॉलेजेस निवडून त्यांच्याकडून शिक्षण आणि संशोधन हे दोन्ही विषय अधिक चांगल्या पद्धतीने होतील अशी जबाबदारी देणं, स्वतःची डिग्री देण्याचे अधिकार त्यांना देणं, स्वतःचा अभ्यासक्रम बनवण्याचा अधिकार देणं, असा एक विषय याच्यात केलेला आहे. म्हणजे 15,000 कॉलेजेस शिल्लक राहतील, बाकीची कॉलेजेसच बंद होतील आणि या 15,000 कॉलेजेस मधून उत्तम दर्जाचं शिक्षण कसं दिलं जाईल याच्यावर फोकस केला जाणार आहे. हा दुसरा मोठा चांगला बदल आहे की ज्याच्यामुळे जे विद्यार्थी बाहेर पडतील ते निदान सक्षम काहीतरी त्याला न्याय देणारे त्या डिग्रीला असे तयार होतील. आणि तिसरा महत्वाचा बदल आहे म्हणजे इंग्रजीवरती अनावश्यक जे आज अवलंबून आहे सगळे जग नाही भारत, जगाने केव्हा त्याच्यातून सुटका करून घेतली. मातृभाषेतून शिक्षण हे आता प्राथमिक स्तरापर्यंत आणि पुढच्या टप्प्यात माध्यमिक स्तरापर्यंत तरी निदान देण्याचा सरकारचा आग्रह आहे. इंग्रजी भाषेसंबंधी काय राहील, वन ऑफ द अदर लँग्वेजेस. आज जसं जर्मन शिकतायत कुणी जपानी शिकतात तसे इंग्लिश शिकतील, शिकायला कोणाची अडचण नाही आहे. परंतु इंग्रजी माध्यमातून शिकणं हा विषय हळूहळू कमी होत जाईल. आणि मातृभाषेतून शिकल्यानंतर विद्यार्थ्याला जो कॉन्फिडन्स येतो, विद्यार्थ्याला त्याच्यातून एक स्वतःची कल्पना शक्ती, इनोव्हेटिव्ह त्याच्या आयडिया ज्या सगळ्या ज्या बाहेर येतात त्या परकीय भाषेतून शिकल्यानंतर तेवढ्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे हा बदल आपल्याला विद्यार्थ्यांची प्रतिभा खोलून बाहेर येण्यासाठी निश्चित उपयोगी ठरतो. हे मला महत्वाचे जाणवलेले बदल आहेत. हॅलो सर, पण 5-3-3-4 ची जी रचना आहे
ती आधीची जी रचना होती 10-2ची त्यापेक्षा ह्यात काय वेगळंपण आहे आणि याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो? ही रचना करण्यामागचा दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्री प्रायमरी एज्युकेशन कडे जे दुर्लक्ष झालं होतं. हे प्री प्रायमरीच्या 3 वर्गांना पहिले दुसरेचा वर्ग जोडल्यामुळे पायाभूत शिक्षणाच्या अभ्यासाला खूप जरा चांगली गती येईल. आज प्री प्रायमरी एज्युकेशन सरकारच्या कक्षेतच नाही आहे, विचारातच नाही आहे. त्यामुळे ज्याला जसं वाटेल तो त्याला गल्लीबोळामध्ये बालवाड्या चालवणं आणि बिझनेस करणं याच्या पलीकडे काही नाही. त्या मुलांना खरंच काय शिकवलं जातं, ज्या वयामध्ये रिसिव्हिंग ॲबिलिटी सर्वात जास्त असते, सर्वात जास्त ग्रहण क्षमता असते, त्या वयामध्ये त्यांना काही शिक्षण दिलं जात नाही. शिक्षण म्हणजे वाचन, लेखन, गणन असं अपेक्षित नाही आहे. प्री प्रायमरी लेव्हलला जे शिक्षण आहे हे वेगवेगळ्या शारीरिक क्षमता वाढवणं, भावनिक विकास करणं, त्यांच्या आपली प्राचीन संस्कृती आहे, परंपरा आहे, इतिहास आहे, तो गोष्टीरूप त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना हे आपलं समाज म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय हे शब्द नसतील त्यांना कळत, पण याच्या संबंधीची जाणीव निर्माण करून देणं हे या लहान वयामध्ये व्हायला पाहिजे. चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत, आरोग्याच्या सवयी लागल्या पाहिजेत, नागरिक शास्त्राचे प्राथमिक नियम या प्राथमिक गटामध्ये नीट समजले पाहिजे. हे शिक्षण पूर्व प्राथमिक स्तरात आवश्यक आहे, जे आजही होत नाही. ते पूर्व प्राथमिक स्तरात पहिली दुसरी बरोबर जोडल्यामुळे ती त्रुटी कमी होईल. आणि हा सगळ्यात त्यातला महत्वाचा भाग आहे की त्याला जोडून वेगळा गट का केला आणि 9वी ते 12वीचा गट का केला त्याला मगाशी मी कारण सांगितलं की त्यांना व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी त्यांचा गट वेगळा करणं आवश्यक होतं. आज जे शिक्षणाला वेगवेगळे ऑप्शनच नाहीये. तुम्ही आर्ट्सला गेलात की हे 4 विषय घ्या, सायन्सला गेलात की हे 4 विषय घ्या, हा ऑप्शन नाहीये. त्या 9वी ते 12वी मध्ये तुम्हाला 40 ऑप्शन्स मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्ही योग्य पर्याय निवडून तुमच्या आवडीचे विषय घेऊन शिकू शकाल. म्हणून तो गट वेगळा केलाय. म्हणजे उगाच काहीतरी याच्याऐवजी तो बदल असं तर नाहीये विषय. ओके सर. हॅलो, नमस्कार सर. माझा प्रश्न असा होता की सर, या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आणि त्यात कोणते प्रमुख टप्पे असतील? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की यातले अनेक बदल घडवायला इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस लागणार आहेत. म्हणजे आता मी जो 9वी ते 12वीचा टप्पा सांगितला, 40 विषयांचं प्रशिक्षण, त्याच्यासाठी वर्कशॉप लागतील उभे करायला, मोठ्या लॅबोरेटरीज लागतील, स्वतंत्र ग्रंथालय लागतील त्या युनिटला. शाळेपासून 9वी 10वी वेगळं करावं लागेल, कॉलेज पासून 11वी 12वी वेगळं करावं लागेल आणि या 4 वर्षाचं वेगळं एखादं युनिट उभं करायचं तर वेगळी इमारत पाहिजे, त्याला वेगळं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. ते लगेच उद्या उभं राहील असं नाही. म्हणून पहिल्यांदा 21 सालापासून जो सुरू होईल हा पायाभूत शिक्षणाचा घटकच सुरू होईल. प्री प्रायमरीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी जोडून केलेला जो घटक आहे तो 21 सालापासून सुरू होईल. त्यानंतर जो 9वी 10वी पर्यंतचा 9वी ते 12वी पर्यंतचा जो विषय आहे, बोर्ड एक्झामचं स्वरूप बदलेल, पण ह्या सगळा बदल व्हायला अजून मध्ये 3 वर्ष जातील. महाविद्यालयीन स्तरामधले जे बदल आहेत हे आणखीच सावकाश होणार आहेत, कारण संशोधन ओरिएंटेडच शिक्षण असणार आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरापर्यंतचे सर्व बदल पूर्ण होईपर्यंत 10 वर्ष लागतील. टप्प्याटप्प्यानेच ते होऊ शकणार आहे, कारण सरकार देखील 3% आज जे खर्च करत आहे शिक्षणावर त्याच्याऐवजी 6% म्हणजे दुप्पट इन्व्हेस्टमेंट करणं हे लगेच उद्या शक्य नाही आहे. सरकारने योजलं असं की दरवर्षी 10% आम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवत जाऊ, 10 वर्षामध्ये आम्ही 3% वरून 6% वरती गुंतवणूक करू. त्यामुळे त्या टप्प्याटप्प्यानेच हे प्रगत होत जाणार. ओके सर. सर, मी विचारते प्रश्न की या धोरणामधून भारत विश्वगुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे आपल्याकडे खूप झटकन एखादा निष्कर्ष काढायचे लोकांना हौस असते. विश्वगुरु कोणत्या आधारावर भारत होईल, भारताकडे असं काय आहे की ज्याच्यामुळे जगाने त्याच्याकडे गुरु म्हणून बघावं. खरं काही गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? भारताने जगाला काय दिलं, जगाने भारताला काय दिलं, या दोन्हीचा हिशोब मांडला तर जगाकडून भारताने कदाचित घेतल्या असतील 50 गोष्टी.
भारताने मात्र 5 महत्वाच्या गोष्टी जगाला निश्चितपणे दिल्या आहेत की ज्यातली प्रत्येक गोष्ट सर्व मानव मात्राला सुखी करायला समर्थ आहे. सुखी, शांती त्याला देणं, समृद्ध करणं याला समर्थ आहे. कोणत्या 5 गोष्टी आहेत? एक आहे योग, दुसरा आहे आयुर्वेद, तिसरा आहे संगीत, चौथा आहे अध्यात्म आणि 5वं आहे परिवार संकल्पना, आपलं कुटुंब व्यवस्था. या 5 गोष्टी भारताने जगाला दिल्या. यातली एक एक गोष्ट नीट राबवली तर सर्व जगाला सुखी समृद्ध करायला समर्थ आहे. ह्या 5 गोष्टी जगाने भारताकडून शिकाव्या या अर्थाने भारत विश्वगुरु झाला पाहिजे. आज जग कशा करता येईल आपल्याकडे शिकायला? जगाला असं वाटण्याजोगं काही नाहीच आहे की तुमच्याकडे आर्थिक समृद्धी आहे का? दिसत नाही. तुमच्याकडे लष्करी ताकद आहे का? दिसत नाही. तुमच्याकडे सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे का? दिसत नाही. म्हणजे तुमच्याकडे असं काय आहे की ज्याच्यासाठी जगाने तुमच्याकडे यावं? तर आपण या सगळ्या बाकीच्या घटनांमध्ये म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य विषयक असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये सक्षम होणं हे ज्यावेळी घडेल तेव्हा जग तुमच्याकडे ठीक आहे तुम्ही आम्हाला आता काहीतरी मार्गदर्शन करा असं दृष्टीने येईल आणि मग मार्गदर्शन करायला आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत. तेव्हा ही पहिली बेसिक कंडिशन पूर्ण करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी आहे. एवढीच त्याची लिंक आहे. बाकी इथे तुमचं 5-3-3-4 झाल्यामुळे जग तुम्हाला गुरु मानायला लागेल अशातला त्याचा अर्थ नाही आहे. मगाशी म्हटलं ना एकदम चीप लेव्हलला जाऊन आपण चर्चा नाही करता का? विश्वगुरु भारत होण्याची क्षमता आहे का? निश्चित आहे. कोणत्या आधारावर आहे? या 5 मुद्द्यांवर आहे. पण ते 5 मुद्दे घेण्यासाठी जगाने तुमच्याकडे काय यावं? तर तेवढ्या क्षमता भारताने निर्माण केल्या पाहिजे की ज्या क्षमता निर्माण करण्याची कुवत आपल्यामध्ये या शैक्षणिक धोरणात जे काही बदल सुचवले त्याच्यामुळे येईल. ओके सर. हा सर, माझा पुढील प्रश्न असा आहे सर, 5वी पर्यंत शिक्षण मातृभाषेत घेता येईल या पार्श्वभूमीवर इंग्लिशचं भवितव्य काय असेल? मगाशी सांगितलं मी ज्याप्रमाणे इतर वेगवेगळ्या भाषा भारतात शिकतो आपण, जर्मन शिकतो, फ्रेंच शिकतो, जपानीज शिकतो, रशियन शिकतो, तसं इंग्लिश शिकतो. इंग्लिश शिकायला कोणाला अडचण नाही आहे किंवा इंग्लिश वाचून कोणाला अडणार आहे असंही काही नाही. जगातल्या कुठल्याच देशात इंग्लिश वाचून अडत नाही. ना फ्रान्सचा अडत, ना जर्मनीचा अडत, ना रशियाचा अडत, ना जपानचा अडत, कोणाचाच अडत नाही. आपलं अडेल असं समजायचं काही कारण नाही. काय करायला पाहिजे त्याच्याकरता? नुसते धोरण घोषित करून होत नाही. महाविद्यालयीन स्तरावर जर इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी मराठी माध्यमातून शिक्षण व्हायला हवं असेल तर सर्व विषयांचे संदर्भ ग्रंथ मराठीत यायला पाहिजे ना. जे आज सगळे इंग्रजीतच आहेत ते मराठीत यायला पाहिजे. ते काम करण्याचं स्वतंत्र तरतूद या नवीन शैक्षणिक धोरणात केली. न्यायालयांमध्ये सुप्रीम कोर्टात देखील हिंदीत काम चालायला पाहिजे, बरोबर आहे. पण हिंदीत काम चालायला पाहिजे असेल तर हिंदीमध्ये सगळे लॉची जर्नल्स यायला पाहिजे. ते काम झालेलं आहे का? ते अजून झाले नाही. ते करण्याची तरतूद त्या नवीन शैक्षणिक धोरणात झाली. ते जर झालं तर इंग्रजीमधून काही अडणार नाही. त्यामुळे हे आधी बदल ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथ स्थानिक भाषांमध्ये आणण्याचं काम आधी झालं पाहिजे. ते झालं की त्याच्यानंतर त्या भाषांमध्ये नक्की करता येतील सगळे विषय. आणि इतर जशा अनेक भाषा आहेत तसे इंग्रजी राहील. इंग्रजी शिकायला कोणाला प्रतिबंध बिलकुल नाही. नक्कीच सर. सर, पुढील प्रश्न असा होता की खाजगी विद्यापीठे स्थापण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे, तर हे शिक्षणाचे व्यापारीकरण नाही का? आणि त्यामुळे वंचित गटातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागेल का? इथे पुन्हा एक मानसिक गोंधळ आहे भारतीय जनमानसातला. खाजगीकरण याचा अर्थ व्यापारीकरण, खाजगीकरण याचा अर्थ फायदा घेणार आणि लोकांना लुटणार. हे धादांत खोटं आहे. किंबहुना ज्या ज्या गोष्टीचं सरकारीकरण झालंय त्याची वाट लागलेली. तुम्ही बँकांचं राष्ट्रीयकरण बघा, 100% आज फेल गेलेलं आहे. कारण त्याच्यामधून प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणं दररोज उघडकीला येतात नवीन. वेगवेगळे जे उत्पादनं म्हणजे कोळसा क्षेत्रामध्ये पूर्वी एकाधिकार सरकारचा होता, टेलिकॉम क्षेत्रात एकाधिकार, ज्या ज्या क्षेत्रात सरकारीकरण होतं त्या त्या क्षेत्रात वाटच लागलेली आहे, प्रगती झालेली नाही.
जेव्हा खासगीकरणाला तुम्ही संधी देता तेव्हाच प्रगती झाली आहे, असं जगभरात अनुभव आहे, फक्त भारतातलं नाही. दुसरी यामागची मानसिकता अशी आहे की फायदा कमवणं गुन्हा आहे. का गुन्हा आहे? माणसाजवळ जर कर्तृत्व आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जर पैसा मिळवला तर तो गुन्हा काय आहे? त्याच्यामुळे पिळवणूक होईल हा कुठला न्याय आहे? म्हणजे एखाद्याने पैसा मिळवला म्हणून लोकांची पिळवणूक होईल असं रिलेशन लावायचं कारण काय आहे? दोन गोष्टी वेगळ्या आहेत. खाजगीकरणातून मोठ्या प्रमाणावर शिक्षणात पैसा येईल की जो आज शिक्षणात पैसा येतच नाहीये आणि पैसा येत नाही म्हणून डेव्हलपमेंट होत नाहीये. जर पैसा शिक्षणामध्ये आला, शिक्षण संस्थांच्या मध्ये आला, तर उत्तम दर्जाच्या शेकडो संस्था उभे राहतील, ज्यांच्याजवळ क्षमता आहे तो पुढे जातीलच त्याच्या आधाराने. सर्वांना ते परवडेल का? कदाचित नाही परवडणार. पण मग आज सरकार जो खर्च करते त्याच्यावर ताण कमी होईल ना सरकारचा. आज सरकार त्याच्याकरता एकदा महाराष्ट्र सरकार म्हणलं तर 40,000 कोटी रुपये खर्च करतात शिक्षणावर. पण जर 40,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम खासगी क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रात आली तर हे 40,000 रुपये सरकारने बंद करायला पाहिजेत असं कोणी सांगितलं? त्या 40,000 रुपयामध्ये ज्यांना परवडत नाहीये, त्याला अधिक पैसे देऊन शिक्षण घेण्याचा विषय, त्यांच्यासाठी तुम्ही अधिक सुविधा निर्माण करा. म्हणजे पूर्वीपेक्षा सुविधा वाढतील का कमी होतील? सुविधा वाढतील निश्चित. खाजगीकरण म्हणजे पिळवणूक ही जी एक मानसिकता भारतीयांची करून दिलेली आहे गेल्या अनेक वर्षांनी, ही पहिली काढून टाकली पाहिजे डोक्यातून. प्रत्येकाला प्रगतीला वाव मिळाला पाहिजे आणि तो वाव द्यायचा असेल तर त्याच्या बुद्धीला, त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाला किंमत दिली पाहिजे. सरकार ही त्याच्यातून बाजूला व्हावं, खरं म्हणजे ते जास्त आयडियल आहे. आजच्या स्थितीत ते शक्य आहे का? आजच्या स्थितीत ते शक्य नाही. सरकारने आपली जबाबदारी कमी करावी, गुंतवणूक पैशाची जास्त करावी, तरी ही जबाबदारी कमी करावी. म्हणजे खाजगी क्षेत्राकडे अधिक विषय द्यावे. सरकारने अधिक गुंतवणूक केली तर वंचित लोकांना जर अधिक त्याचे लाभ मिळतील, निश्चित मिळतील. परंतु बाकीच्यांना आणखी त्याचे काही फायदे मिळवून जर प्रगतीचे पुढच्या टप्पे गाठले जाणार असतील तर त्याच्यात वाईट पडायचं काय कारण? मनातली ही पहिली कल्पना काढून टाकली पाहिजे की खाजगीकरण म्हणजे लूट. खोट आहे. आजपर्यंत एकाही क्षेत्रात तसं घडलेलं नाही, जगभरात पुढे घडलेलं नाही. ओके सर. ओके सर. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची आव्हाने कुठली आहेत? आव्हानं प्रामुख्याने दोनच आहेत. एकतर आर्थिक तरतूद किती प्रमाणात होते, सरकारकडून किती होते, खाजगी क्षेत्राकडून किती होते. कारण आर्थिक तरतूद झाल्याशिवाय प्रत्यक्ष विकास घडणार नाही, नुसत्या कल्पनेने काय होणार नाही. हे पहिलं आव्हान. आणि दुसरं आव्हान इच्छाशक्तीचं आव्हान आहे की हे खरंच घडवण्याची इच्छा सरकारची आहे का. दुर्दैवाने सरकारी अधिकाऱ्यांना आपले अधिकार सोडवत नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोर्स कुठला चालवायचा आम्ही परवानगी देणार, कॉलेज तुम्ही चालवायचं की नाही आम्ही ठरवणार, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला असावा आम्ही ठरवणार, परीक्षा केव्हा घ्यायची आम्ही ठरवणार. का बाबा, जे 50-50 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांच्यापेक्षा तिथे BA आणि अगदी फार फार तर आणखी कुठली तरी डिग्री घेऊन सरकारी नोकरीत गेला म्हणजे त्याला शिक्षणात जास्त कळतं का? त्यांना शिक्षणात कळत नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ञ असणाऱ्या व्यक्तींच्याकडे तुम्ही सोपवाना सगळे निर्णय शिक्षणाचे, ते निर्णय सोपवण्याची सरकारची आजही मानसिकता नाही, हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे ते आव्हान आणि आर्थिक स्वरूपाचं आव्हान ही दोनच खरी आव्हानं आहेत, बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. ओके सर. सर माझा एक प्रश्न आहे आपणास. तर वनिता कामत बोलते, झुऑलॉजी डिपार्टमेंट. तर माझं टीचिंग ऑलमोस्ट 20-25 इयर्स अजून बाकी आहे म्हणजे ॲज अ टीचर. आणि मला असं एक विचारायचं आहे, मी फंडामेंटल सायन्सची टीचर आहे आणि त्या हिशोबाने मला स्वतःला कुठल्या प्रकारची मानसिक आणि शैक्षणिक तयारी करायला हवी, हा माझा प्रश्न आहे या धोरणासंदर्भातला. इम्प्लिकेशन म्हणजे पुढचे कुठले काय असतील त्या हिशोबाने आहे ते अप्लाइड स्वरूपाचं मांडणी आहे त्याची. म्हणजे मी केमिस्ट्री शिकवतो, मला फक्त थेरॉटिकल शिकवून भागणार नाही. मी केमिस्ट्री शिकवल्यावर माझ्या समोर बसलेले 50 माणसं स्वतःच्या पायावर उभी राहतील याच्यासाठी माझ्या शिकवण्यातून काय जाईल
मला माझा कोर्स कसा बदलावा लागेल, विषय कसे वेगळे नवीन आणावे लागतील, असं त्याच्यात मॉडिफिकेशन शोधणं, तसे कोर्सेस जोडून देणं, तशी प्रॅक्टिकल आणणं, तशी इन्क्युबेशन सेंटर्स तयार करणं, हे प्रत्येक लेव्हलला करावं लागेल. हे केमिस्ट्रीच्या माणसाला करावं लागेल, झूलॉजीच्या माणसाला करावं लागेल, फिजिक्सच्या माणसाला करावं लागेल, प्रत्येकाला करावं लागेल. आजपर्यंत जे थेसिस सगळे पीएचडीचे होतात जाहीर, मला वाटतं कित्येक लाख लोकांची आतापर्यंत पीएचडी झाली असेल. त्यातल्या किती संशोधनाचा उपयोग प्रॅक्टिकली जनतेला झाला, त्यातल्या किती संशोधनातून इथल्या सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये थोडाफार फरक पडला. पॉईंट नॉट 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 1% सुद्धा नाही. मग उपयोग काय त्याचा? त्या सगळ्या संशोधनाचा, अभ्यासाचा, त्याच्या खर्चाचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे जे आपण शिकवतो ते अप्लाइड कसं राहील, ते प्रत्यक्ष उपयोगात समाजाच्या येण्यासाठी आपल्याला काय करता येईल, असंच शिकवण्याची पद्धत, अशीच संशोधनाची पद्धत ही डेव्हलप करावी लागेल. हा बदल आपल्यापैकी प्रत्येकाला करायला लागेल. मी स्वतः शिक्षक आहे, त्यामुळे मी जबाबदारीने बोलतोय जे काय बोलतोय. हा बदल आपल्यापैकी प्रत्येकाला करावा लागेल, तर आपण या टिकणार आहोत या नवीन बदलांच्या मध्ये, नाही तर फेकले जाऊ काय. निश्चितच सर, म्हणजे नक्कीच मला या बाबतीत ह्या पद्धतीतच विचार करावा लागेल. तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याचा नक्कीच मी पुढे उपयोग करेन. अजून एक माझा असा प्रश्न आहे सर आपल्याला, मी अगदी थेट प्रश्न विचारते. येणाऱ्या काळामध्ये अनुदानित महाविद्यालयांचं जे कामकाज आहे ते कुठल्या प्रकारे बदलू शकतो या धोरणामुळे? अशी मी सांगितल्याप्रमाणे हे बदल कॉलेजेस पर्यंत येऊन पोचायला 5-10 वर्ष लागतील. लगेच बदलणार आहे अशातला भाग नाही. परंतु जे बदले ते 2 प्रकारे बदले. एक तर सर्वच महाविद्यालय शासकीय अनुदानावर चालतील असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ कोकणामध्ये एखादं कॉलेज आहे जे फिशरीमध्येच डिग्री देत आहे, त्यांना फिशरी या व्यवसायाचं ट्रेनिंग देताना त्याच्या काही उत्पादनाच्या पद्धती शिकवणं, तसे काही इन्स्ट्रुमेंट तयार करून देणं, त्याची विक्री देखील करणं शक्य आहे, त्याचेच प्रशिक्षण वेगवेगळे वर्ग चालवणं शक्य आहे. त्यातूनच त्यांचा निर्वाह होईल. त्याला सरकारी अनुदानाची गरज पडणार नाही. म्हणजे ही कॉलेजेस वेगवेगळ्या अप्लाइड क्षेत्रामध्ये जाऊन उतरतील, त्याला सरकारी अनुदानाची जरूर पडणार नाही. सरकारी अनुदानाची जास्त गरज संशोधन क्षेत्रासाठीच लागेल. संशोधन क्षेत्राला खासगी उद्योजक पैसे गुंतवतील की नाही गुंतवतील, त्यांच्या उद्योगाला देखील संशोधन उपयोगी पडणार आहे. जे संशोधन तिथे गुंतवतील. इतर संशोधनांच्या विषयासाठी काय होईल तिथे सरकारला लक्ष घालावं लागेल. त्यामुळे सरकारने 3 प्रकारची कॉलेजेस कल्पना केलेली आहे फक्त शिकवण्याचं काम. मग त्यांनी कोणते विषय शिकवावे, जे अप्लाइड असे विषय आहेत ते शिकवावे की ज्याचा प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी उपयोग होईल. दुसरी फक्त संशोधन करणारी कॉलेजेस किंवा विद्यापीठ. विद्यापीठ आणि कॉलेजेस हे आता वेगळे राहणारच नाही. प्रत्येक कॉलेज हे विद्यापीठ होणार आहे. फक्त संशोधनाला वाहिलेली कॉलेज. आणि तिसऱ्यामध्ये संशोधन आणि शिकवणं हे दोन्ही ज्याच्यात आहे अशी काही कॉलेजेस असतील, परंतु ते संशोधन उद्योगांशी संबंधित संशोधन असेल की ज्याच्यामुळे त्या कॉलेजचा खर्च आपोआप बाहेर निघतील. असे 3 गट सरकारने कल्पना केलेली आहे. त्यातल्या संशोधन आधारित अभ्यासक्रमांसाठी सरकार अधिक अनुदान देईल. बाकीच्या महाविद्यालयांना आपापले रिसोर्सेस शोधावे लागतील. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. ओव्हर टू यू ज्योती मॅम. या गुड इव्हनिंग सर, वन्स अगेन मी डॉक्टर ज्योती मुंडे बोलते. सर आत्ता जो महेशनी प्रश्न विचारला आणि तेव्हा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की ज्याचं जास्त राष्ट्रीयकरण आपण केलेलं आहे किंवा जिकडे जिकडे सरकारी नोकरी म्हणजे आराम आणि असं सगळं जे चित्र आहे ते बदलण्याची संकल्पना तर खूप छान आहे. पण शेवटी तुम्ही जसं म्हणाला की त्या माणसाकडे किती एवढी मोठी डिग्री असते आणि तो कोण सांगणार की सिलेबस कोणतं ठेवायचं. आता उदाहरणार्थ रिसेंट जर का बघितलं तर शिक्षण मंत्री ठरवणार परीक्षा विना डिग्री द्यायची की परीक्षा घेऊन डिग्री द्यायची. तर हे जो आहे हा सिस्टीमचा भाग आहे. तर ही सिस्टीम म्हणजे बेसिकमध्ये फाउंडेशनमध्ये सिस्टीममध्ये चेंज सरकार आणू इच्छितं का याच्यामध्ये? कारण शेवटी कॉलेजला परमिशन तर मंत्रीच देतात ना, ती मंत्रालयातूनच घ्यावी लागते. अजून तरी सरकारची तशी मानसिकता दिसत नाही आपल्या अधिकार सोडण्याची. परंतु जसजसे खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढत जाईल तसतसा सरकारचा हस्तक्षेप आपोआप कमी होतील. कारण त्यांच्यावरती आधारित जर बाकीचे कुठले विषय चालणारच नसतील तर त्यांच्याकडे विचारतो कोण? आम्ही अमुक काय चालवतो, आमचा आम्ही निर्णय घेतो आणि करतो, असं हळूहळू होत जाईल.
हे व्हायला अजून थोडा वेळ लागेल, 10-20 वर्ष लागतील कदाचित, पण त्याच दिशेने आपल्या शिक्षणाची प्रगती होत जाणार आहे नक्की. आज उशिरी सरकार सोडेल असं नाहीये, पण सरकारला भाग पडेल काळाच्या ओघात. ओके सर. आणि आणखीन एक माझा प्रश्न आहे, जो कारण सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहे की पैशावर येऊन अडकतात, ठीक आहे. आणि जेव्हा मी तो धोरणाचा जो पॉलिसी डॉक्युमेंट आहे ते वाचलं, तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की फिलॉन्थ्रॉपिकल हेल्प जी आहे ती घ्यायची आहे, आणि एड जी आहे, सरकारी एड, त्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे. तर फिलॉन्थ्रॉपीने समजा नाही इंटरेस्ट घेतला, म्हणजे आपण पॉझिटिव्हली विचार करायचा एवढं ठीक आहे, पण फिलॉन्थ्रॉपीने नाही इंटरेस्ट घेतला तर शिक्षकांचे पगार म्हणा, किंवा कारण खूप वेळा काय होतील, पुष्कळ शैक्षणिक संस्था आहेत त्या शिक्षकांना वेठीस धरतील, त्यांना CHB वर ठेवतील, बॉन्डेड लेबरसाठी. आता तर होतच आहे, ऑटोनॉमस करायचं सगळं चाललेलं आहे. ऑटोनॉमीमध्ये आता सांगतात फिनान्शियल ऑटोनॉमी घ्या, यू रेज युअर फंड. तर याच्यामध्ये सगळ्यात पिचला जाणार आहे तो शिक्षक. तर ही जी आम्हाला शिक्षकांना जी भीती वाटते, ही किती सार्थ आहे? दोन गोष्टी आहेत त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे फक्त वर्गात शिकवणारा शिक्षक ही कल्पनाच बदलावी लागेल पुढच्या काळात. तो प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पायावर उभं राहण्याचं प्रशिक्षण देणारा शिक्षक आहे, तोच टिकणार आहे. अशी जर व्यवस्था असेल तर त्याला दाबणं आणि त्याच्याकडून वेळ वगैरेसारखं काम करून घेणं शक्य नाही होणार. आजही वेगवेगळ्या खाजगी उद्योगांच्या मध्ये भरपूर लोकांना पगार मिळतात, त्याचं कारण ते त्या विषयातले एक्सपर्टाईज आहे. कुठल्याही सरकारी क्षेत्रातल्या नोकरीपेक्षा आज खाजगी उद्योगाला पैसे जास्त मिळतात, कमी नाही मिळत. ते का मिळतात जास्त? तर त्यांनी ते काम केलं नाही तर अडणार आहे त्या कंपनीचं, त्यामुळे त्यांना ते पैसे जास्त द्यायला तयार होतात. की ठीक आहे, तुम्हाला जास्त पैसे देतो, तुम्ही आम्हाला आमची गोष्ट मिळवून द्या, आमचा फायदा मिळवून द्या. त्यांचाही काही त्याचा फायदा दिसत असतो, म्हणून ते पैसे अधिक देतात. एक मुद्दा. दुसरा हॅलो सर, तुमचा आवाज नाही येत. सर ऐकू येत नाहीये सर, आवाज येत नाही. आणि मध्ये काहीतरी हा, आता मध्येच आला. कॉलेजेस चालू, म्हणजे समजा टाटा आहे पुण्यात, तर टाटा इंडस्ट्रीने आपल्याला कोणत्या प्रकारचे कामगार लागतात, त्या प्रकारच्या कामगारांच्यासाठी स्वतंत्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. त्यांना इंडिपेंडेंट सरकार फक्त अनुदान द्यायची गरज नाही, मान्यता देईल, ते तुमचं तुम्ही चालवा. अगदी 10वी-12वी पासून ते निवडतील आणि त्यांचं पुढचं सगळं शिक्षण करून त्यांना अक्षरवाही करतील. तेव्हा हे मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. शिक्षक वर्गाला सगळ्यात जास्त थ्रेट कशाची असेल तर ICTचीच आहे. आज जर रेकॉर्डेड अशी लेक्चर्स, उत्तम दर्जाची लेक्चर्स मला ऐकायला मिळत आहेत घर बसल्या आणि मला शिकायला मिळत आहे, तर मी वर्गात घेऊन कशाला बसू कॉलेजमध्ये? हे घडणार आहे पुढच्या काळात. शिक्षक ही एंटिटी बाद होणार आहे यामुळे. जे रेडीमेड सगळ्या लेक्चरसाठी अमुक सगळं जर मला मिळत असेल घरी, तर कॉलेजमध्ये लेक्चरसाठी यायची गरज नाही. मग कॉलेजमध्ये तो काय येईल? तर त्याला काहीतरी हाताने काम करायला मिळणार आहे. मला एखादी गोष्ट स्वतः प्रयोग करायचा आहे, मला एखादं इन्स्ट्रुमेंट स्वतः वापरायचं आहे, स्वतः त्याच्यावरून काम करायचं, ते घरी बसल्या होणार नाही. कुणीतरी फिल्म दाखवली म्हणजे मला ते येणार नाही, मला तिथे जाऊन करावं लागेल. म्हणून जिथे स्किल डेव्हलपमेंटचे विषय आहे तेच टिकतील, बाकीचे या ICTच्या वादळामध्ये उडून जातील. सर्व शिक्षक वर्गाला ती थ्रेट आहे आणि ती आहे, ही चांगलं आहे. त्याचं कारण मागच्या अनेक वर्षांच्या नोट्स वापरून पुढे शिकवत राहण्याची आता पुढे परिस्थिती फार काळ टिकणारी नाही. ओके सर. मला आणखीन हॅलो ज्योती मॅम, तुमचे फोन डिव्हाइस ओपन आहेत का, चालू आहेत? नाही, एकच बंद. तू काहीतरी म्यूट केलंय का मला? नाही नाही नाही, अनम्यूटच आहे. हा सर, मला संस्कृत भाषेबद्दल प्रश्न विचारायचा आहे. हा,
तर संस्कृत भाषेचा हा एक शब्द आहे, तो जवळजवळ 11 वेळा आलेला आहे पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये. ठीक आहे, संस्कृत ही ज्ञानभाषा आहे, अनेक भाषांची जननी आहे आणि ती आता डेड लँग्वेज झालेली आहे. आपण त्याचं पुनरुत्थान केलं पाहिजे. या सगळ्या आदर्शवत गोष्टी मला मान्य आहेत. तरीही मला एक विचारावंसं वाटतं, की आज एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक संस्कृत बोलतात? आणि जर ती संख्या नगण्य असेल तर तरीही आपण मुद्दा क्रमांक 1, तरीही आपण संस्कृत भाषेकडे पुन्हा जायचं का? एक. आणि दुसरी गोष्ट, जर का ती ओल्ड लँग्वेज एक आहे, आपली एन्शंट लँग्वेज आहे, तर तशा अनेक दुसऱ्या पाली वगैरे अशा अनेक भाषा आहेत आपल्याकडे. तर केवळ म्हणजे आपली लोकशाही जर का आहे, तर लोकशाहीमध्ये लोकांवर एक भाषा थोपवणं योग्य आहे का? दोन गोष्टी. संस्कृतमधून तुम्ही शिका असं कोणी तुम्हाला सांगितलेलं नाही. संस्कृतचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक का आहे, त्याचं सगळ्यात पहिलं कारण सर्व भारतीय भाषा संस्कृतच आहे. कुठली अगदी तमिळ बघा, तेलुगू बघा, मल्याळम पहा, 80% शब्द संस्कृत पासून तयार झालेले आहेत. त्यामुळे त्याच्या प्रांतामध्ये फिरताना संस्कृत प्रचूर तुम्ही मराठी बोलत गेलात तरी त्याला कळतं. जर सर्व प्रांत आणि भाषांना एकमेकांशी जोडायला असेल तर संस्कृतचं ज्ञान असणं पहिलं गरजेचं आहे. हे आपल्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचं ज्ञान साठवलेलं आहे. आयुर्वेद उदाहरण बघा. आज ॲलोपॅथीत प्रगती पुष्कळ झाली खरं आहे, पण आयुर्वेदामध्ये हजारो लाखो अशा प्रकारची औषधं जी अतिशय स्वस्त आहेत, अतिशय परिणामकारक आहेत, हे सगळं संस्कृत ग्रंथांमध्ये ज्ञान उपलब्ध आहे. आणि हे कसं डेव्हलप करायचं याचंही ज्ञान त्याच्यात आहे. तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे. उत्तम दर्जाची जहाजं, उत्तम दर्जाची यंत्र ही आपण तयार करत होतो इंग्रज येण्यापूर्वी. दुर्दैवाने ते आपलं ज्ञान नाहीसं झालं असं नाही, त्या ग्रंथांमध्ये आहे. विज्ञान भारती सध्या हे काम खूप मोठ्या प्रमाणावर करते आहे. ज्यांना सायन्स पण आजचं माहिती आहे आणि ज्यांना संस्कृत येतं, अशा दोघांची जोड घालून देऊन त्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम चालू आहे. त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा त्यातला असा आहे की आपल्या प्राचीन परंपरा, इतिहास याच्याशी जोडून राहायचं असेल तर संस्कृत हा एक दुवा आहे. तुम्हाला कालिदासाचं नाट्य समजून घ्यायचं असेल तर संस्कृत समजलंच पाहिजे. शेक्सपियर तुम्हाला वाचता येतो कारण इंग्रजी तुम्हाला येतो म्हणून. इंग्रजी येत नसतं तर शेक्सपियरच्या नाट्याचा आनंद कोणाला घेता आला असता का? नसता घेता. पण शेक्सपियर वाचण्यासाठी इंग्रजीचा आम्ही अभ्यास करू, पण कालिदास समजून घेण्यासाठी संस्कृत करणार नाही, असं का? आपलं जे अनेक कर्तृत्व वेगवेगळे महाकवी होऊन गेले की ज्यांनी खूप मोठं साहित्य निर्माण केलंय, त्याचाही अभ्यास आपल्या लोकांना शिकवा ना. त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. संस्कृत सगळ्यांना कंपल्सरी होणार नाही, संस्कृत माध्यमातून शिकवण्याचा विषय नाही, परंतु संस्कृतकडे आज जे दुर्लक्ष झाले ते कमी करा, एवढंच आताच्या नवीन शैक्षणिक धोरणात म्हटलंय. त्याची ही प्रमुख 3 कारणं आहेत. राष्ट्रीय एकात्मतेशी जोडलेला विषय आहे, अनेक तांत्रिक आणि वैज्ञानिक विषय देखील संस्कृतमध्ये आहेत, ते प्राचीन काळातून उत्खनन करून पुन्हा आपल्या नवीन ज्ञानाशी जोडले पाहिजे, हा दुसरा विषय आहे. आणि तिसरा विषय त्याच्यामध्ये तो सांगितलं की आपले महापुरुष जे प्राचीन आहेत, आपले जे काव्य आहेत, आपले जे धर्मग्रंथ आहेत, निर्धार आहे, हजारो ग्रंथ अजूनही शिल्लक आहे, परक्यांनी जाळलेले तरी देखील. तिथे कुठेतरी आपली जाळ जोडायला हवी की नको? का फक्त शेक्सपियर आणि हेमिंग्वे आणि यांच्याशीच आमची नाळ जोडणार आहे? आपल्या देशाशी जर आपली नाळ जोडायला हवी असेल तर त्याचं माध्यम संस्कृत आहे, ते स्वीकारण्यात काहीच गैर नाही. अगदी बरोबर. तुम्ही आमच्या मनातला बराचसा गोंधळ आम्ही इकडून तिकडून वाचून जो निर्माण पण झाला होता तो कमी केलेला आहे. आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारेन आणि आपण हे थांबूया की तुम्ही स्वतः अकॅडमिशियन आहात. मी माझ्या मुलांना सांगू इच्छिते की सर केमिस्ट्रीचे प्रोफेसर पण होते, त्यामुळे त्यांना जसं आता ते मगाशी म्हणाले मी जबाबदारीने बोलते, तो त्यांचा अधिकार पण आहे कारण ते त्या क्षेत्रातले आहेत. तर हे नवीन शैक्षणिक धोरणाचा जो तुमचा अभ्यास आहे, कोणताही समोर कागद न धरता तुम्ही फटाफट उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे आम्ही खरंच खूपच प्रभावित झालेलो आहोत. पण मी असं ऐकलंय की याच्यावर तुम्ही पुस्तकही लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
पहिलं लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी मध्ये लिहून झालं होतं, ते छापलं नाही गेलं अजून, ते आता होईल कदाचित दिवाळी नंतर. ही नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख करून देणारं पुस्तक असंच पहिलं होतं. पण त्याच्यानंतर माझी ज्यावेळी व्याख्यानं सुरू झाली सगळीकडे नवीन शैक्षणिक धोरणावर, त्यावेळी पालकांच्याकडून, शिक्षकांच्याकडून, काही संस्था चालकांच्याकडून अशा अनेक गटांमधून क्वेरीज यायला लागल्या. जसे आता आपण अनेक प्रश्न आता उपस्थित केले, चर्चा करतो, अशा अनेक क्वेरीज यायला लागल्या की सर याचं काय होईल, याचं काय होईल, याचं काय होईल. आणि मग विवेक व्यासपीठाने मला अशी विनंती केली की हे सगळे प्रश्न किंवा या समस्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही दुसरं पुस्तक लिहा. त्याची ओळख करून देणारं पूर्वी एक पुस्तक लिहिलेलं आहे ते चांगलंच आहे, परंतु ती ओळख बाजूला ठेवा. त्याची व्याख्यान वगैरे सगळीकडे बऱ्याच लोकांनी केलेली आहेत की नवीन शैक्षणिक धोरण काय हे लोकांना माहिती आहे साधारणपणे, पण त्याच्यात काय समस्या उद्भवतील चर्चेचा विषय ते केलं. सर हे पुस्तक आम्हाला कधी उपलब्ध होईल वाचण्यासाठी? ओके. महेश आणि मृण्मयी, तुम्हाला आणखीन एखादा प्रश्न विचारायचा आहे का? नाही मॅम, मला तरी नाही. सर्व ओके. प्रश्नांची उत्तरे खूप चांगल्या प्रकारे बरं समजलेली आहे. बरं बरं. तर आपण आता शेवटच्या भागाकडे वळूया. आमच्याकडे ज्या मिनल मापुसकर मॅडम आहेत, तुमच्या पॉलिटिकल सायन्सच्या ज्या मॅडम आहेत मुलांनो, त्यांनी ही मूळ संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली की असा हा लेख आहे तो आपल्या मॅगझिनमध्ये असायला हवा. आणि मग त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण कोणत्या तरी एका जाणकार व्यक्तीशी बोललं पाहिजे, त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले पाहिजेत. किंवा आणखीन कोणी लेख लिहिण्यापेक्षा मुलाखतीमधून आणखीन आपल्या मनामध्ये जे काही गोंधळ आहेत, ज्या काही शंका आहेत, त्या पूर्ण होतील असं काहीतरी करूया. आणि जेव्हा त्यांनी ही त्यांची संकल्पना बोलून दाखवली आणि मग सरांना विनंती केली, सरांनीही त्याला होकार दिला. त्यांचं एवढं बाकीची सगळी व्यवधानं आहेत ती सांभाळून आमच्यासाठी वेळ दिला. आणि मध्यंतरी मी आत्ता एक शॉर्ट टर्म कोर्स असतो ज्याला FDP म्हणतात, आठवडाभराचा, जो पुणे विद्यापीठाने कंडक्ट केला होता, ज्याच्यामध्ये NEP 2020 हीच त्यांची प्रॉपर थीम होती. तर ह्या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मी 14 रिसोर्स पर्सन्सचे लेक्चर्स ऐकले. याच्यामध्ये उलटसुलट चर्चा ऐकली, उलटसुलट विधानं करणारी आणि मतं असणारी, आणि ज्यांना आत्ताच्या भाषेमध्ये लिबरल, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिबरल ते स्वतःला म्हणतात, लेबल करतात, अशा लोकांनी उलटसुलट आणि काही ठिकाणी तर बुद्धिभेद करणारी वक्तव्य त्यांनी केली. आणि तसा काही जणांकडून त्यांना तसा प्रतिसादही मिळाला. पण काही जी होती व्याख्यानं ती खरोखर चांगली होती. पण मला आनंद वाटला की त्यानिमित्ताने माझं ते पॉलिसी डॉक्युमेंट आहे, मी मूळ जे आहे 450 पानांचं ते वाचलेलं नाहीये, पण हे 60 आणि ॲब्रिवेशन वगैरे 65 पानाचं जे डॉक्युमेंट आहे ते माझ्या वाचनात आलं, मी वाचलं, त्याच्यावर आम्ही परीक्षा दिली. त्यामुळे मला हे जेव्हा मी संकल्पना ऐकली तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मला हे कळलं, मला आधीपासून हे माहीत होतं की कुंटे सरांचा याचा अभ्यास आहे किंवा ते पुस्तकही येऊ घातलेलं आहे. तर मला तर खूप त्याच्यामुळे उत्साह वाटला. आणि मग मी म्हटलं, अरे बापरे, मला ह्या कार्यक्रमामध्ये एक भाग होता आला तर मला आवडेल. आणि मग ही मुलं आहेत, ह्या मुलांनी, सर मला तुम्हाला इथे सांगायला खूप आवडेल आणि अभिमान वाटतो की ही जी प्रश्न आहेत ही मुलांनी काढलेली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये प्रश्न ही निर्माण झालेले होते आणि त्यांनी ती लिहून काढली. फक्त आम्ही ती मॉडरेट केली काल, म्हणजे आम्ही थोडंसं बसून चर्चा केली की प्रश्नांचा क्रम काय असावा आणि त्याचं थोडंसं शब्दांकन काय असावं. पण मला हे ऐकूनही बरं वाटलं की जे स्टेक होल्डर्स आहेत, जसे आम्ही स्टेक होल्डर तशी मुलं पण स्टेक होल्डर्स आहेत आणि त्यांनाही याच्यामध्ये काहीतरी याच्याबद्दल विचार करावासा वाटतो. ही पण मला खूप चांगली गोष्ट वाटली. आणि मग त्या निमित्ताने असं ठरलं. आणि मग आज तुम्ही आम्हाला इथे आलात आणि जी काही आमच्या मुलांनी जी काही प्रश्न विचारली, तुम्हाला काही प्रश्न तर खूपच बेसिक वाटले असतील, यांनी तर काही अभ्यास केलेला नाही हे प्रश्न विचारतायत. पण होती एक आम्ही तरी तसे तुमच्याही सारखे नाही आहोत, आम्ही नवागत आहोत या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. हळूहळू अभ्यास होईल, आम्ही कुठून ऐकू, आणखीन विचार मंथन होईल. पण प्राथमिक लेवलवर हे जे काही चर्चा झालेली आहे याचं शब्दांकन आमची मुलं दोन्ही करणार आहेत. आणि मॅगझिनमध्ये जेव्हा येतील तेव्हा कॉलेजची सर्व मुलं ही वाचतील आणि त्यानिमित्ताने एक प्रकारची त्यांच्या डोक्यातही विचारमंथन चालू होईल. हा एवढं ह्या कार्यक्रमाचं
हेतू होता आणि ते यश असेल असं मला वाटतं. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या मुलांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची एवढ्या मोकळेपणाने उत्तरं दिलीत आणि त्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप आभार मानते. धन्यवाद. एक विनंती करू का? हो, बोला ना सर. ही जे दुसरं पुस्तक लिहितो आहे हे याच विषयाचं लिहितोय की अनेकांच्या मध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संबंधामध्ये काहीतरी एकत्र लिहावं. त्यामुळे आत्ताच्या विद्यार्थ्यांनी काही प्रश्न काढले किंवा तुम्ही जे वेगवेगळे एफडीपी जॉईन केले होते आणि त्याच्यामध्ये अनेक लिबरल लोकांनी काही काही प्रश्न उपस्थित केले, असे जरा संकलित प्रश्न पाठवाल का तुम्ही? जरूर पाठवीन ना. कारण काही आमच्या एफडीपी मध्ये काही वेळेस तर काही दिवशी तर हिटेड डिस्कशन्स पण झाले. तुम्ही कदाचित नाव ऐकून माहित असेल, माया पंडित नावाच्या हैदराबादला फॉरेन लँग्वेज सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, तिथे त्या होत्या आणि त्यांनी क्रिटिकिंग NEP नावाचं त्यांचं ह्या विषयावर त्यांनी त्यांचं रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी त्यांचं भाषण केलं. पण त्यांनी जी सुरुवातीच्या पहिल्या वाक्यापासून जी तलवार चालवायला घेतली आणि त्या शेवटपर्यंत तलवारच चालवत होत्या. माझ्यासारखे एक पार्टिसिपंट होते, त्यांना विचारलं, ठीक आहे मॅडम, तुम्हाला या पॉलिसीमध्ये सर्व जर का फॉल्ट्स दिसतात तर मग सोल्युशन सांगा त्याला ना. काय मग आता पुढे काय तुमचं, म्हणजे लाईक व्हॉट वुड बी युअर डॉक्युमेंट, पॉलिसी डॉक्युमेंट सॉर्ट ऑफ. आणि सरप्राइझिंगली त्यांनी काही समर्पक उत्तर दिलं नाही, म्हणजे त्या देऊ शकल्या नाहीत. म्हणजे त्यांनी मला त्यांचा एक प्रश्न तर खूपच बाळबोध वाटला की आधीची मग आता 5-3-3-4 घेतलेली आहे, मग आधीच्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता. तर असं म्हणजे हा विद्यार्थी असे प्रश्न विचारू शकतात, आधीच्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, ती बदलायची काय गरज होती. पण म्हणून म्हणजे काही गोष्टी, काही रिसोर्स पर्सनचं तर मला केवळ टीका म्हणून टीका, किंवा आता संस्कृतमध्ये त्यांचं म्हणणं आहे की हे ब्राह्मणीकरण करण्यासारखं आहे शैक्षणिक धोरणाचं. स्ट्रॅटिफाईड सोसायटीकडे, फ्युडलिझमकडे, एका विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीकडे घौडदौड आहे. ही या विद्यमान सरकारची ही पॉलिसी आहे आणि ती त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये रिफ्लेक्ट झालेली आहे. इथपासून अनेक, अगदी म्हणजे आता 0.43% GDP आहे, तो 6% मध्ये त्यांनी दॅट फाउंड टू बी व्हेरी अँबिशियस. आणि आता त्यालाही काही प्रमाणामध्ये मी सहमत होते, कारण करोनाच्या पार्श्वभूमीवर 6% GDP किंवा शैक्षणिक धोरणावर तुम्ही खर्च करायचं म्हणताय, तर हा जो गॅप आहे हा कसा भरून काढणार आहात. आणि त्याच्यासाठी फिलॉन्थ्रॉपीचं जर का तुम्ही घेऊ तर त्याच्याबाबतही म्हणजे मलाही पर्सनली वाटलं की कोण धर्मदाय येऊन करतील आम्हाला मदत आणि त्याच्या जीवावर नंतर आमचं होईल. किंवा प्रायव्हेटायझेशनमध्ये जर का सरकारीमध्ये कर्मचारी संघटना असतात ज्या प्रायव्हेटाइज इन्स्टिट्यूशनमध्ये नसतात, त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं काय, हे असे अनेक मुद्दे उपस्थित राहणार आहेत. आणि त्या मुद्द्यांबद्दल जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी नाही बोलायचं तर कोणी बोलायचं. तर आता तुम्ही जसं म्हटलं की प्रश्न तुम्ही काढून देऊ शकता का, तर मी तर नक्कीच देऊ शकेल. आमच्या मुलांनी जे दिलेले आहेत ते प्रश्न एक सलग आम्ही लिहून, किंवा माझ्या मनात, किंवा आता आपल्याबरोबर ज्या कामत मॅडम आहेत, काल आम्ही दोघी जणी एकमेकांबद्दल म्हणजे एकमेकांबरोबर चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले. तर आम्ही तुम्हाला नक्कीच प्रश्न देऊ शकतो, पाठवू शकतो. तुमचा आवाज म्यूट झालाय का सर? नाही, आवाज जातोय. ओके सर, पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानते आणि तुमच्या परमिशनने आपण हा कार्यक्रम इथे थांबवूया. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. थँक्यू सर. सर, तुम्ही सोडून गेलात मीटिंग की आम्ही जातो मग? थँक्यू.